आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। गज्जू भाऊने जेव्हा सांगितलं की 3 वर्ष झालेले आहे, तर मी पहिली मीटिंग आपली जी होती तिची आठवण आली मला। मलाही माहित नाही होतं की या कामासाठी आपल्याला 3 वर्ष लागेल, पण आपल्याला माहित आहे की आपण एक खूप भ्रष्ट सिस्टमच्या विरोधात आपण लढाई लढत आहे। सर्वप्रथम मी कृती समितीचा धन्यवाद देतो की सातत्याने ते आमच्या संपर्कात असून आमच्या पक्षातले असरार भाई असू द्या, अमर बिन हैदरा असू द्या, ते सगळ्यांच्या संपर्कात आहे। मी काका जे आहे, काही दिवसापूर्वी ते त्यांची फोटो बघितली होती, व्हिडिओ बघितलं होतं, ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते, तरी सुद्धा त्यांची जे तळमळ होती, मी आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो की तुम्ही सातत्याने आहे याच्यामध्ये। जेव्हा जेव्हा आम्ही संख्येने तुम्ही उपस्थित राहिले। जेव्हा असरार भाऊने मला सांगितलं की आपण एक सुभेदारी गेस्ट हाऊस मध्ये, तर त्यांनी मला 11 वाजता फोटो पाठवली की साहेब लोक जेव्हा जेव्हा अनेक लोक त्या केस मध्ये उपस्थित राहतात आणि त्यांनाही माहित आहे की कशा एक स्लो सिस्टम आहे आपल्याकडे। 75 लोक ठेवीदार मरणं म्हणजे इतकं सोपी गोष्ट नाही आहे। आणि तुम्ही मला हे सांगत असेल की हे 75 लोकांचा मृत्यू झालेला आहे, मी हे सांगणार आहे की हे 75 लोकांची हत्या झालेली आहे आणि हत्या करणारे हे महाराष्ट्र सरकार आहे। सरकारमध्ये बसलेले मंत्री असू द्या, अधिकारी असू द्या, कोणत्या दुसऱ्या देशामध्ये विदेशात अशा प्रकारची हत्या झाली असती तर अनेक अधिकारी आणि मंत्री जेलमध्ये बसले असते, पण आपल्याकडे गरिबांसाठी काय सिस्टम आहे हे मागच्या 3 वर्षापासून मी पण बघत आहे, तुम्ही पण बघत आहे। पण ठीक आहे, दुसरे पतसंस्थांचा आपण जेव्हा उल्लेख करतो त्यांची काय परिस्थिती आहे, म्हणजे इतकं मोठं प्रकरण बीड मध्ये घडलं होतं, हजारो कोटी रुपयांचं प्रकरण आहे। काही दिवसासाठी ते जेलमध्ये गेले, बाहेर आल्यानंतर एका पक्षामध्ये त्यांनी एंट्री घेतली, त्यांचा सत्कार करण्यात आला का की त्यांच्याकडे ठेवीदारांचे पैसे आहे, खूप पैसे आहे। ज्यांनी ते पैसे खाल्ले त्यांनाही माहित आहे की मला हे पैसे परत करायचे नाही आहे, आणि आता तर करायचेच नाही आहे, कारण मी एका मोठ्या पक्षामध्ये आता प्रवेश घेतलेला आहे। मला जे संरक्षण पाहिजे होता सरकारकडून ते संरक्षण मला आता मिळालेलं आहे। आपल्याला या गोष्टीचा तर एक आनंद व्हायला पाहिजे की आदर्श जितके मोठे मोठे चेअरमॅन असू द्या, डायरेक्टर्स असू द्या, बहुतेक आज हर्सुल जेलमध्ये आहे। किती प्रयत्न ते करत आहे बाहेर येण्यासाठी। ठीक आहे, न्यायालय आहे, या व्यवस्थामध्ये तुम्ही कितीही मोठी हत्या केली, कितीही मोठा जुर्म केला, तरीही काही काळानंतर कोर्ट म्हणतो की नाही आम्हाला त्याला बेल द्यावंच लागतं। पण
आपणही एक जो लढा सुरू केलं होतं, आज खूप सारे आदर्शचे डायरेक्टर्स आणि चेअरमॅन जे आहे ते आतापर्यंत जेलमध्ये आहे. पण ते जेलमध्ये असो किंवा बाहेर असो, आपला मुद्दा काय आहे? आपला मुद्दा एकच आहे की आपले पैसे परत मिळायला पाहिजे. आता त्यांनी केली पण ज्या लोकांचे लाखो रुपये आहे त्यांच्या बाबतीत काय? अजून किती वर्ष त्यांना वाट पाहावं लागणार आहे? आपण फक्त आकडे गिनत राहणार आहे का की 10 मेले, 20 मेले, 25 मेले, 50 मेले, 75 मेले? कधी ऐकलं, कधी बघितलं कोणत्या न्यूजपेपर मध्ये, कोणत्या चॅनल मध्ये, कोणत्या मीडिया मध्ये की आजपर्यंत आदर्शचे 75 ठेवीदारांची हत्या झालेली आहे? का? कारण मरणारा जे माणूस आहे ते गोरगरीब माणूस आहे. मेलं तर चालेल, काय आहे, काय फरक पडणार आहे? सरकारवर काय फरक पडणार आहे? कशाला त्याची बातमी द्यायची आपल्याला? हेच सिस्टम आहे ज्याच्या विरोधात आपण लढत आहे. आणि ठीक आहे, आपण किती वेळ संयमाने काम करणार आहे? नहीं नहीं मिलेगा, पैसा मिलेगा, आज नहीं तो कल मिलेगा, जरूर मिलेगा. अब ये बूढ़े बूढ़े लोगों को जब मैं देखता हूं, वयोवृद्ध महिलांना, पुरुषांना जेव्हा मी बघतो, त्यांच्यावर काय वेळ आली असेल की पैसा आमचा हक्काचा कोणीतरी घेऊन पडाला. आता आपल्याला घर बांधायचं होतं, मुलीचं लग्न करायचं होतं, आपल्या स्वतःच काही वेळ आली तर ऑपरेशन कोणाचे करायचे आहे. हे पैसे कशासाठी जमा केले होते? याच कारणासाठी जमा केले होते कि बुढ़ापे में किसी के सामने हाथ फैलाने की जरूरत नहीं पड़े. हम अपना पैसा मेहनत से कमाकर अपने लिए इस्तेमाल करेंगे. हे खरी गोष्ट आहे. काही महिन्यापासून थोडासा बिझी असल्यामुळे हज के ऊपर या आप अपनी यात्रा के ऊपर जब जाते हैं तो सिर्फ अपने लिए दुआ नहीं मांगते हैं. मैंने भी उस हज के ऊपर गया तो अपने देश के लिए दुआ मांगी और अपने देशवासियों के लिए दुआ मांगी. अब सवाल ये है कि हम कब तक ऐसे ही बैठे रहे, मैं आपको आश्वासन देता रहूं, फिर कोर्ट में पता चलता है कि आज हियरिंग हो गई तो जज साहब ने कहा कि अब अगली हियरिंग जो है वो 15 दिन के बाद. फिर 15 के बाद पता चलता है कि आज के दिन जज साहब छुट्टी पे है. फिर हियरिंग होती है तो पता चलता है जज ही बदल गया है. अब नया जज जो आया है उसे पूरा केस समझना है. ये सब प्रक्रिया आप हर रोज देख रहे हैं. पिछले 3 साल से लगातार आप ये सब देख रहे हैं. अब हम ऐसे ही प्रक्रिया अगर चलते रहेंगे तो वो दिन दूर नहीं है कि जब हम अगली बार यहां पर मिलेंगे तो पवार साहब खड़े रहकर कहेंगे कि अब 75 लोग नहीं, मरने वालों का आंकड़ा जो है वो 100 तक पहुंच चुका है. गज्जू भाई ने कहा है कि मैंने अपना जानी कम करना चाहिए, तीव्रता. गज्जू भाई मुझे उस रोल में देखना चाहते हैं जैसा भड़कल गेट के ऊपर जो पुलिस वालों ने कहा था कि इससे आगे नहीं जा सकते हैं. बड़ी बड़ी पुलिस की टीम वहां पर आकर खड़ी हो गई थी और उन्होंने कहा था कि हम तुमको यहां से आगे नहीं जाने देंगे. इसलिए नहीं जाने देंगे कि बड़े बड़े मंत्री महाराष्ट्र के, मुख्यमंत्री महाराष्ट्र के यहां पर आए थे. वो एसी के रूम में बैठे हुए थे और चर्चा कर रहे थे और हमारा गरीब ठेवीदार जो है वो रोड के ऊपर खड़ा हुआ.
जब पुलिस वालों ने कहा कि हम तुमको यहां से आगे जाने नहीं देंगे, तो मैंने उनसे कहा था कि तुम तुम्हारी ताकत लगाओ, हम हमारी ताकत लगा के वहां पे पहुंच के बताएंगे। और आखिर मजबूरन महाराष्ट्र के दो मंत्री, आपको याद होगा, आम खास मैदान के सामने आकर उन्होंने आश्वासन दिया था। गिरीश महाजन साहब थे उसमें, दिलीप वळसे पाटिल साहब थे, दोनों भी कैबिनेट रैंक के मंत्री आकर आपके सामने खड़े रहकर आपको आश्वासन दिए थे। उसके बाद हमने जब एक मीटिंग एयरपोर्ट के ऊपर करे थे, बोले नहीं एयरपोर्ट पे नहीं जा सकते हैं, आप नहीं मिल सकते हैं एयरपोर्ट के ऊपर। मैंने अकेले जाके है तो मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री साहब से मिलना, एकनाथ शिंदे साहब आए थे, मैंने कहा कि मैं अकेले नहीं जाऊंगा, ये सब मेरे साथ में रहेंगे तो ही मैं जाऊंगा। तब एयरपोर्ट के अंदर मीटिंग का आयोजन किया गया। फिर मंत्री जी ने आश्वासन दिया, अधिकारियों को कहा कि हाँ इनका क्या है करवा दो करके। कोई उसमें जो सीरियसनेस होना चाहिए, जो संजीदगी होनी चाहिए, जो उसका महत्व समझना चाहिए, अधिकारियों ने भी सुना। हाँ ठीक है साहब, हम करते हैं। हम भी बाहर, वो भी बाहर। विभागीय आयुक्त कार्यालय के ऊपर क्या हुआ था आप भी लोग अच्छी तरह से जानते हैं। हमको हमारा अधिकार मांगने के लिए गुनहगार साबित कर दिया गया कि तुम आ नहीं सकते हैं अंदर, हम लॉक लगा देंगे विभागीय आयुक्त कार्यालय को। उस वक्त के जो विभागीय आयुक्त थे उन्होंने कहा कि मैं इतने सारे लोगों से नहीं मिलूंगा, मेरे कैबिन में 5 लोग आना चाहिए, तुम्हारा जो निवेदन है वो निवेदन 5 लोगों ने आके मेरे कैबिन के अंदर देना, क्योंकि मैं एसी कैबिन के अंदर बैठा हुआ हूं, मैं बाहर नहीं आऊंगा। हम लोगों के ऊपर उस वक्त लाठी चलाई गई, आंसू गैस फेंके गए। उस वक्त के हालात क्या थे आप लोगों ने देखा था। महिलाएं गेट कूद कर गई। नतीजा क्या हुआ कि केसेस हमारे ऊपर लादे गए। आज भी ये केस हम लड़ रहे हैं कोर्ट में, क्या कि हमने सरकारी कामात अडथळा निर्माण किया। 353 ची कलम लावली, सरकारी कामात अडथळा। जेव्हा जे विभागीय आयुक्तांची जबाबदारी, विभागाचा प्रमुख या नात्याने आमची एकच मागणी होती की आम्ही 5 लोक आत येण्याच्या ऐवजी तुम्ही बाहेर या, निवेदन घ्या आणि सरकारच्या वतीने जे तुम्हाला सांगायचे आहे ते सगळ्यांच्या समोर सांगा। 8 तास लोक बसले होते तिथे, 8 तास। पुलिसचे वरिष्ठ अधिकारी मला येऊन सांगायचे कि साहब वो नहीं आएंगे, आप चलिए अंदर। मैंने कहा वो क्या, उनके अच्छे भी आएंगे बाहर। आणि आले ते, पण काय झालं का त्याच्यानंतर? ठीक आहे निवेदन घेतलं त्यांनी, आता जे काही झालं ते झालं। आपली तीव्रता आणि विशेषकर माझी तीव्रता मी पुन्हा दाखवणार त्यांना।